प्रिय बंधू भगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसूजा। आज मी माकृत सुवर्तमान अध्याय 12 वचन 28 ते 34 सर्वात मोठी आज्ञा यावर चिंतन करत आहे। एक शास्त्री येऊन येशूला म्हणाला, सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती आहे? येशूने उत्तर दिले, सर्वात महत्त्वाची म्हणजे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर एकच आहे आणि तुझा परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर। येशूच्या अग्रगण्य आज्ञेचा संपूर्ण अर्थ आणि महत्त्व समजून घेण्यासाठी आपण त्याचे खालील 2 भाग वेगळे केले पाहिजेत। आपला परमेश्वर एकच आहे। तुम्ही तुमचा परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती करा। आपला परमेश्वर एकच आहे हे येशूचे स्पष्ट विधान आहे की ख्रिस्ती लोकांसाठी एकच परमेश्वर आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे आणि ख्रिश्चनांसाठी दुसरा परमेश्वर नाही। तात्पर्य, ख्रिश्चनांसाठी फक्त एकच परमेश्वर आहे आणि येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणताही परमेश्वर नाही। या वचनाचा अर्थ असा आहे की खऱ्या ख्रिश्चनाला त्याच्या एकमेव परमेश्वरावर अढळ आणि दृढ विश्वास असणे आवश्यक आहे। याचा पुढे असा अर्थ होतो की खरे ख्रिस्ती जगातील कोणत्याही प्राण्याला, पक्षाला, वस्तूला किंवा निर्माण केलेल्या कुठल्याही सजीवाला किंवा वस्तूला त्यांचा परमेश्वर मानू शकत नाहीत किंवा त्याची प्रार्थना किंवा उपासना करू शकत नाहीत। या टप्प्यावर आपल्याला एका अतिशय समर्पक आणि मार्मिक प्रश्न तो हाताळण्याची आणि त्याचे आपले स्वतःचे उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे। आणि हा प्रश्न म्हणजे, परमेश्वर एकच आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे असे म्हणत असताना आपण इतर धर्मातील आपल्या बंधू भगिनींच्या भावना दुखावत आहोत का? हा तो महत्त्वाचा प्रश्न आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण आपला प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव परमेश्वर असल्याचा दावा करत असताना आपण इतर धर्माच्या लोकांच्या देवदैवतांचे महत्त्व कमी करत आहोत आणि त्यांच्या भावना दुखावत आहोत का? मुळीच नाही। आमचा प्रभू येशू हा एकमेव परमेश्वर असल्याचा दावा करताना आम्ही इतर धर्माच्या लोकांच्या देवदेवतांचे महत्त्व कमी करत नाही किंवा त्यांच्या भावना दुखावत नाही। आम्ही आमच्या स्वतःच्या धार्मिक संदर्भात येशूवर आमचा परमेश्वर म्हणून आमच्या विश्वासाबद्दल आणि आमच्यासारखाच विश्वास असलेल्या लोकांशी संवाद साधत आहोत। आपल्या श्रद्धेची अन्य धर्मीय देवदैवतांची तुलना करून आपण आपल्या श्रद्धेचे स्पष्टीकरण देत नाही आहोत। आपण परमेश्वराची तुलना इतर धर्मातील देवांशी न करता आपण आपल्या परमेश्वराबद्दल बोलत आहोत। आम्ही कोणालाही आमची परमेश्वराविषयीची संकल्पना स्वीकारण्यास किंवा त्यांचे देव सोडण्यास आणि येशूला त्यांचा परमेश्वर मानण्यास भाग पाडत नाही। ते कदाचित आपणहून आपल्या परमेश्वराला केलेल्या आपल्या समर्पणाने प्रेरित झाले असतील आणि ते आपल्या परमेश्वराकडे आकर्षित होऊ शकतील आणि त्यांना स्वेच्छेने येशूला त्यांचा देव म्हणून स्वीकारण्याची इच्छा होऊ शकेल, पण ते स्वेच्छेने केले जाते आणि
सक्ती, धमकी, भीती किंवा कोणत्याही प्रकारच्या मोहामुळे नाही. माझ्या स्पष्टीकरणाकडे परत जाणे आवश्यक आहे, जेथे मी म्हटले आहे ख्रिश्चनांसाठी फक्त एकच परमेश्वर आहे आणि येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा परमेश्वर नाही. येथे ख्रिश्चनांसाठी हा शब्द खूप महत्वाचा आहे. मी हे सर्वांसाठी नाही सांगत, हा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे, त्याचा मी पुनरुच्चार करत आहे. याशिवाय जेव्हा आपण आपल्या देवावर प्रेम करतो आणि त्याचा आदर करतो आणि त्याची उपासना करतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो, तेव्हा आपण इतर लोकांच्या दैवतांबद्दल वाईट बोलू नये किंवा आपल्या देवाची तुलना त्यांच्या देवाशी करू नये आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या देवांवर आपण जर काहीतरी बोट दाखवलं किंवा आमचा देव हा त्यांच्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगण्याचा किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला धर्मांधता असे म्हणतात आणि त्यामुळे शांतता नष्ट होते आणि समाजात तेढ निर्माण होते आणि जातीय सलोखा बिघडतो. ख्रिश्चन लोक सहसा विचारतात तो एक महत्वाचा प्रश्न म्हणजे इतर धर्माच्या लोकांच्या धार्मिक समारंभात भाग घेणे आणि त्यांनी दिलेला प्रसाद खाणे याविषयी. त्यांना जाणून घ्यायचे आहे की बिगर ख्रिश्चनांच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन तेथे दिलेला प्रसाद खाणे हे पाप आहे का? प्रसाद घेताना आणि सेवन करताना ख्रिश्चन लोक जे औचित्य देतात ते हे आहे, इतर धर्माचे लोक आपल्या धार्मिक समारंभात भाग घेत असल्याने आपणही त्यांच्या धार्मिक समारंभात भाग घेतला पाहिजे आणि तिथे आपल्याला दिलेला प्रसाद आपण खाला पाहिजे. परंतु हा युक्तिवाद अनेक बाबतीत सदोष आहे. प्रथम, गैर ख्रिस्ती लोक आपल्या धार्मिक समारंभात भाग घेतात, पण ते ख्रिस्ती व्यक्ती म्हणून नाही. उदाहरणार्थ, जेव्हा आपण पवित्र मिसाला उपस्थित असतो तेव्हा आपल्याला पवित्र सहभागिता प्राप्त होते. आपण ख्रिस्त शरीर प्राशन करू शकतो, परंतु ख्रिस्ती नसलेल्यांना सूचित केले जाते की त्यांना युख्रिस्ट म्हणजे ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त हे मिळणार नाही, प्राप्त होणार नाही, कारण ते ख्रिस्त सभेच्या नियमानुसार बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झालेले नाहीत. आणि ख्रिस्त सभेच्या नियमाप्रमाणे ज्या व्यक्ती ख्रिस्त सभेच्या नियमानुसार बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झालेले आहेत, केवळ त्यांनाच ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त प्राशन करण्याचा अधिकार आहे. तर आपण मिसाला उपस्थित राहणे आणि गैर ख्रिश्चन लोकांनी मिसाला उपस्थित राहणे ह्यामध्ये हा मुख्य फरक आहे. अर्थात त्यांना श्रद्धापूर्वक आणि प्रार्थनापूर्वक उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यांच्यापैकी बरेच जण येशूवर परमेश्वर म्हणून विश्वास ठेवल्याबद्दल परमेश्वराकडून नक्कीच त्यांना आशीर्वाद प्राप्त होतील. परंतु परमेश्वरच त्याबद्दल निर्णय घेईल आणि परमेश्वराच्या राज्याबद्दल आणि गैर ख्रिश्चनांसाठी परमेश्वराला जे निर्णय घ्यायचे आहेत त्यावर भाष्य करण्याचा आपल्याला अधिकार नाही. 2. दुसरे म्हणजे त्यांच्या धर्मातील विविध संप्रदायातील बहुतेक गैर ख्रिश्चनांना त्यांच्या धर्माने ख्रिश्चनांच्या धार्मिक समारंभामध्ये किंवा इतर कोणत्याही धर्माच्या धार्मिक समारंभामध्ये भाग घेण्यास प्रतिबंधित केलेले नाही. परंतु आम्ही ख्रिश्चन केवळ ख्रिस्ती नसलेल्यांच्या धार्मिक समारंभात भाग घेऊ शकत नाही, कारण आमच्यासाठी फक्त येशू हाच आमचा प्रभू आहे, तो आमचा देव आहे. मग ख्रिश्चन नसलेल्या लोकांच्या देवांना आपला देव मानणारे आपण त्यांच्या धार्मिक समारंभात कसे भाग घेऊ शकतो? आपण ख्रिस्ती आहोत आणि आपण जे अख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या देवांना आपला देव मानत नाहीत, त्यामुळे आपण त्यांच्या धार्मिक समारंभात भाग घेऊ शकणार नाहीत.
काही लोक असा विचार करतात की ख्रिश्चन ही एक सामाजिक कार्य म्हणून गैर ख्रिश्चनांच्या धार्मिक समारंभात भाग घेऊ शकतात, परंतु ही प्रक्रिया गैर ख्रिश्चनांच्या धार्मिक समारंभात भाग न घेण्यापेक्षा वाईट आहे. हा विचार योग्य नाही. कारण उदाहरणार्थ जर आपण लोकांच्या धार्मिक समारंभाच्या वेळी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या देवाला नमस्कार केला आणि प्रसाद खाल्ला, पण तो खऱ्या अर्थाने नाही, आपण आपल्या मनामध्ये एक सामाजिक प्रथा म्हणून ते जर केलं तर आपण खोटं बोलत असतो. त्या लोकांनी आपल्याला त्यांच्या घरी प्रेमाने बोलावून त्यांच्या देवाला नतमस्तक होण्याचे आपण नाटक करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत. कारण आपण त्यांच्या देवाला जर देव मानत नसू तर त्याच्यापुढे वंदन करणे किंवा त्याची प्रार्थना करणे हा शुद्ध देखावा होईल आणि आपण त्या लोकांची फसवणूक करत आहोत. आपण त्यांच्याशी अप्रामाणिक आहोत. हे योग्य नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण प्रसाद म्हणून प्रसाद खातो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण तो देवाचा प्रसाद म्हणून खात नाही, तर आपण तो एक काहीतरी स्वीट असा एक पदार्थ किंवा पेढा म्हणून खातो. ते पण योग्य नाही. कारण त्या व्यक्तीने तुम्हाला तो परमेश्वराचा प्रसाद म्हणून दिलेला आहे. तुम्ही त्या भावनेने तो खायचा असतो. परंतु जर तुम्ही फक्त येशू ख्रिस्तालाच तुमचा देव मानता तर दुसऱ्या देवाच्या पुढील प्रसाद तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकणार नाही, जर तुम्ही प्रामाणिक असला तर. आता तुम्ही प्रश्न विचाराल, मग आम्ही आमच्या मित्रांना नाही कसे म्हणू शकतो ज्यांनी आम्हाला त्यांच्या घरी आमंत्रित केलेलं आहे? कारण ते आमच्या घरी येतात ख्रिसमसला, ईस्टरला आणि येशूला देव म्हणून प्रार्थना करतात. माझं उत्तर असं आहे की आपण त्यांच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्यांना सांगायचं की आम्ही तुमच्या धार्मिक समारंभात तुमच्या घरी येऊ शकतो, परंतु आम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये भाग घेऊ शकत नाहीत आणि प्रसाद खाऊ शकत नाहीत, कारण प्रामाणिकपणे आम्ही तसं करू शकत नाहीत. आता मी स्वतः जर मला कोणी त्यांच्या धार्मिक समारंभाला बोलावलं तर मी त्यांना अगोदर सांगतो की मी तुमच्या घरी भेट देईन, परंतु तिथे मी तुमच्या परमेश्वरापुढे मी नतमस्तक होणार नाही, कारण मी त्याला माझा परमेश्वर मानत नाही. मग ते खोटं कशाला करायचं दाखवण्यासाठी? आणि तो प्रसाद मी प्रसाद म्हणून खाणार नाही, कारण माझ्या दृष्टीने तो प्रसाद नाही आहे माझ्यासाठी. मग खोटं कशाला करायचं? तुम्हाला कशाला दुखवायचं? तुम्ही माझ्याशी प्रामाणिक आहात, प्रेमळ आहात, मग मी पण ते पावित्र्य राखलं पाहिजे. हो, तुम्हाला जर हे मान्य असेल तर मी येईन तुमच्या घरी, मी तुमच्या दैवताला भेट देईन. त्या मूर्ती किती सुंदर आहेत, त्याच्यावर जे कोरीव काम केलेलं आहे ते किती चांगलं आहे, तुम्ही केलेली सजावट किती चांगली आहे ह्याविषयी मी तुमचं कौतुक करीन आणि त्यांच्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देईन. पण तुम्हाला विनंती करीन की मला तुम्ही प्रसाद देऊ नका, कारण तुम्ही घेऊ शकणार नाही. आता हे तुम्हाला ठीक वाटत असेल तर मी येईन, नाहीतर मग मी येणार नाही. आणि कदाचित ते सांगतील ओके, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे या, आणि आपल्या प्रामाणिकपणाबद्दल ते आपला अधिक आदर करतील. त्यानंतर मग त्यांच्या घरी दुसऱ्या रूम मध्ये त्यांनी दिलेली कुठली मिठाई, ऑफकोर्स डायबिटीस जास्त नसेल तर, किंवा समोसे किंवा मेदूवडे किंवा चहा किंवा कॉफी घेऊ शकतात. जर त्यांनी ते देऊ केले तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण तो प्रसाद म्हणून आपण घेत नाही. ते त्यांनी दिलेले समोसे वगैरे आहेत ते आपण खाऊ शकतो. आणि जर त्यांनी सांगितलं की तरीही तुम्ही या, तुम्हाला जे जे काही शक्य आहे तेवढंच तुम्ही करा, ते आम्हाला पुरेसं आहे, तर मी जाईन तिथे, मी त्यांच्यासाठी प्रार्थनाही करीन माझ्या परमेश्वराकडे, त्यांना मी आशीर्वाद देईन, त्यांना माझा आशीर्वाद हवा असेल तर. आणि त्यांना मी हेही आश्वासन देईन की त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोणी पुढे मागे आजारी पडले किंवा कोणाला अपघात झाला किंवा एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना माझी गरज भासली तर मी त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी नक्कीच त्यांच्या सोबत असेल. आणि मी त्यांना सांगेन की मी त्यांना ख्रिसमस किंवा
ईस्टर वगैरेसाठी नक्कीच बोलावीन. त्यांनी यायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं आहे, त्यासाठी ते स्वतंत्र आहेत. आणि मी त्यांना येशूला त्यांचा देव म्हणून मानण्यास किंवा प्रार्थना करण्यास किंवा येशूची पूजा करण्यास मी म्हणजे अपेक्षा करणार नाही. त्यांच्या इच्छेनुसार जर त्यांना येशूला देव मानायचे असेल, त्याची पूजा करायची असेल, प्रार्थना करायची असेल, तर त्यामध्ये मला आनंद होईल. पण त्यांनी तसं केलं नाही. तरीही माझ्या धार्मिक मेजवानीच्या वेळी माझ्या घरी भेट देऊन पाहुणचार घेतल्याबद्दल मला खूप आनंद होईल. सर्व जगात जा आणि सर्वांना सुवार्ता सांगा, हे येशूचे एक वचन आहे. मग इथे आता प्रॉब्लेम असा होतो की जर मी माझ्या घरी आलेल्या इतर धर्मीय लोकांना येशू ख्रिस्ताविषयी, तो परमेश्वर आहे, एकमेव परमेश्वर आहे, ही सुवार्ता सांगितली नाही तर ते योग्य आहे का? आता इथे ह्याचं उत्तर असं आहे की निश्चितच सर्व ख्रिस्ती लोकांना इतरांना सुवार्ता सांगायची आहे, त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे. पण सुवार्तेचा प्रचार कसा करायचा ही एक सुज्ञ निवड आहे. आपण आपल्या बोलण्याने किंवा आपल्या कृतीद्वारे सुवार्ता सांगू शकतो. यापैकी कोणती पद्धत निवडायची हे ठिकाण, परिस्थिती आणि आपण ज्या लोकांना सुवार्ता सांगणार आहोत त्यावर बरेच काही अवलंबून असते. आपल्या भाषणाने, आपल्या बोलण्याने सुवार्ता सांगणे. जगातील काही देशांमध्ये आपल्या भाषणाने किंवा बोलण्याने प्रचार करण्यावर बंदी आहे आणि म्हणून त्या देशांमध्ये आपण आपल्या कृतीद्वारे सुवार्ता सांगणे आवश्यक आहे. आणि आपल्या कृतीद्वारे सुवार्तेचा प्रचार करणे ही सुवार्तेचा प्रचार करण्याची एक वैध, व्हॅलिड, योग्य पद्धत आहे असे स्वतः येशूने सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. जेव्हा तो म्हणाला की तुमचा प्रकाश इतरांसमोर चमकू द्या, जेणेकरून ते तुमची चांगली कामे पाहतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतील. मत्तेय 5:16. म्हणून जेव्हा आपण आपल्या गैर ख्रिश्चन मित्रांशी बोलतो, व्यवहार करतो, तेव्हा आपण सुवार्ता सांगण्याची ही पद्धत वापरू शकतो. म्हणजे आपले जीवन असे असावे की ते आपल्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये ख्रिस्त पाहतील आणि येशू ख्रिस्ताकडे आकर्षित होतील. हे संत मदर तेरेसा आणि इतर काही ख्रिस्ती संत ह्यांच्याबाबत असं घडलं की त्यांच्या जिवंत उदाहरणामुळे, त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडेच नाही तर त्यांच्याद्वारे, त्यांच्यामुळे येशूकडे आकर्षित झाले. या उलट जेव्हा महात्मा गांधींना विचारले की त्यांना ख्रिस्त आवडतो, ख्रिस्ताचे तत्व, शिकवण आवडते, मग त्याने ख्रिस्ती धर्म का स्वीकारला नाही, तेव्हा ते म्हणाले होते की त्यांना येशू ख्रिस्त आवडतो, त्याची शिकवण पण आवडतो, पण ख्रिस्ती लोक आवडत नाहीत, कारण ते येशूवर विश्वास ठेवतात आणि त्यांचा प्रभू आणि स्वामी म्हणून घोषित करतात, पण ते त्याच्या आज्ञा पाळत नाहीत. त्यांच्या जीवनात महात्मा गांधींना येशू कुठे आढळला नाही. म्हणून महात्मा गांधींना ख्रिस्त आणि त्याच्या शिकवणी खूप आवडल्या, तरीही ख्रिश्चनांच्या कृत्यांमुळे ते ख्रिस्ती झाले नाहीत. येशूने सांगितलेल्या पर्वतावरील प्रवचनाचा आणि येशूचे धन्यवाद यामुळे महात्मा गांधी विशेषतः प्रभावित झाले होते, ज्यामुळे त्यांनी अहिंसेची संकल्पना अंगीकारली आणि येशूच्या इतर शिकवणी, ज्यामुळे महात्मा गांधींना कोणत्या ना कोणत्या मार्गाने विश्वस्त पदाच्या संकल्पनेची, द ट्रस्टीशिप, द कॉन्सेप्ट ऑफ ट्रस्टीशिप ऑफ महात्मा गांधी, ह्याच्यासाठी त्यांना बायबलमधून प्रेरणा मिळाली थोड्याफार प्रमाणामध्ये. येशूचं दुसरं वचन आहे, म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. मत्तेय 28:19. ही आज्ञा सुद्धा महत्वाची आहे आणि ती प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने पाळली पाहिजे. येशूचे खरे शिष्य या नात्याने आपण येशूच्या या आज्ञेचे पालन केले पाहिजे. परंतु येशूने आपल्याला लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्यास किंवा त्यांना धमकावून किंवा त्यांना काही भौतिक फायदे किंवा ऐहिक संपत्ती, पद, शक्ती किंवा मोहक गोष्टींचे आश्वासन देऊन बाप्तिस्मा घ्यायला कुठेही सांगितलेलं नाही.
ज्यांना त्यांच्या स्वेच्छेने बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि जेव्हा ते बाप्तिस्मा घेण्यासाठी धर्मगुरूकडे जातात तेव्हा काही विशिष्ट प्रक्रिया आहेत ज्यांचे ह्या लोकांनी पालन करणे आवश्यक आहे आणि त्या प्रक्रियेचे योग्यरित्या पालन केले त्या ठिकाणच्या सरकारच्या कायद्यानुसार दस्तऐवजीकरण केले जाते आणि चर्चचे कायदे पाळले जातात तेव्हा त्या व्यक्तीला बाप्तिस्मा दिला जातो. सरकारच्या बाजूने बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला अफिडाविट म्हणजे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते की तो किंवा ती मुक्तपणे आणि निर्भयपणे बाप्तिस्मा घेत आहे. कोणत्याही प्रकारच्या भौतिक किंवा इतर कोणत्याही मोहाशिवाय किंवा शक्ती प्रतिष्ठा प्रसिद्धी किंवा इतर काही फायद्यांचे आश्वासन न देता किंवा कुठल्याही भीतीने किंवा तुमच्यावर फोर्स न होता ते स्वतः बाप्तिस्मा स्वीकारत आहेत. चर्चच्या बाजूने चर्चने बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला सांगितलेले प्रतिज्ञापत्र करण्यास सांगायचे आणि ते प्रतिज्ञापत्र घ्यायचे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला आध्यात्मिक शिक्षण द्यायचे असते ख्रिस्ताविषयी ख्रिस्ती धर्माविषयी आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मग त्या व्यक्तीला बाप्तिस्मा दिला जातो. तुम्ही तुमचा परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने पूर्ण जीवाने पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती करा. त्या मोठ्या आज्ञेचा हा भाग परमेश्वरासोबतचा आपला संबंध स्पष्ट करतो. हे आपल्याला परमेश्वरासाठी कोणत्या प्रकारचे प्रेम असणे आवश्यक आहे हे स्पष्ट करते. हे वचन सांगते की आपण परमेश्वरावर पूर्ण मनाने आणि पूर्ण आत्म्याने संपूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम केले पाहिजे. परमेश्वरावर मनापासून प्रेम करणे. आज्ञेचा हा भाग परमेश्वर आणि आपल्यामधील प्रेमाच्या मजबूत धाग्याचे वर्णन करतो. संत पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, कारण मला खात्री आहे की मृत्यू किंवा जीवन, देवदूत किंवा राज्यकर्ते, वर्तमान वस्तू किंवा भविष्यातील गोष्टी, शक्ती, उंची किंवा खोली किंवा सर्व सृष्टीतील इतर कोणतीही गोष्ट आपल्याला परमेश्वराच्या प्रेमापासून वेगळे करू शकणार नाहीत. रोमकरास पत्र धडा 8 वचन 38 ते 39. आपल्या संपूर्ण आत्म्याने परमेश्वरावर प्रेम करणे. आदेशाचा हा भाग परमेश्वरावरील आपले संपूर्ण प्रेम दर्शवितो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परमेश्वरावरील आपले प्रेम संपूर्ण आणि एकसंघ असले पाहिजे. ते विभागले जाऊ नये आणि इतरांसह सामायिक केले जाऊ नये. अर्थात याचा अर्थ असा नाही की जर आपण परमेश्वरावर प्रेम केले तर आपण इतर कोणावरही प्रेम करू नये. अजिबात नाही. आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांवर आणि जगातील इतर सर्व लोकांवर आपण प्रेम करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपल्या लोकांवर प्रेम केल्याने परमेश्वरावरील आपले प्रेम कमी होत नाही किंवा कमकुवत होत नाही. याचा अर्थ असा आहे की परमेश्वरावरील आपले प्रेम सर्वोच्च आहे आणि त्याची तुलना आपण इतर कोणत्याही प्रेमाशी करू शकत नाही. मग ते आपल्या जोडीदाराचे, आपल्या मुलांचे, कुटुंबातील सदस्यांचे, नातेवाईकांचे, मित्रांचे किंवा इतरांचे प्रेम असो. परमेश्वरावर संपूर्ण मनाने प्रेम करणे. आदेशाचा हा भाग आपल्या प्रेमाच्या संपूर्णतेकडे लक्ष वेधतो, ज्यावर परमेश्वर कोण आहे आणि आपला परमेश्वराशी काय संबंध आहे याचा आपल्या बौद्धिक आकलनावर ते आधारित आहे. या प्रकारचे परमेश्वराचे प्रेम आपल्याला परमेश्वराच्या आपल्यावरील प्रेमाच्या रहस्यावर खोलवर चिंतन करण्याचा प्रयत्न करण्यास प्रेरित करते, जेणेकरून आपण आपल्यावरील परमेश्वराच्या या प्रेमाची महान सत्य समजू शकतो. उदाहरणार्थ, आपण प्रेम करतो कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रेम केले आहे. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 19. यात प्रेम आहे. आपण परमेश्वरावर प्रेम केले असे नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केले आणि आपल्या पापांचे प्रायश्चित होण्यासाठी आपल्या पुत्राला पाठवले. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 10. परंतु परमेश्वर आपल्यावर त्याचे स्वतःचे प्रेम प्रदर्शित करतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 8. आपल्या सर्व शक्तीने परमेश्वरावर प्रेम करणे. आज्ञेचा हा भाग येशूवरील आपल्या प्रेमाच्या
संपूर्णतेकडे लक्ष वेधतो, जिथे आपला प्रेमळ येशू पूर्णपणे आणि संपूर्णपणे आपल्याला मोजावी लागणारी किंमत घेऊन येतो. ही किंमत कधी शारीरिक असते, कधी भावनिक असते, कधी मानसिक असते, कधी आर्थिक असते, तर कधी काही प्रकारचे दुःख असते. पण या सर्व प्रकारच्या तोट्याचा, वेदनांचा आणि दुःखाचा मूळ धागा हा त्यागाचा धागा आहे. हे येशूच्या बलिदानात सामायिक आहे. मानव जातीला तारण घडून आणण्यासाठी येशूने बलिदान केले. म्हणून परमेश्वरावरील आपलं जे प्रेम आहे त्याचा एक पार्ट अँड पार्सल आवश्यक भाग म्हणजे सर्व प्रकारचे दुःख सहन करण्यासाठी आपण आपली शक्ती वापरायला पाहिजे. मग ते शारीरिक असो, भावनिक असो किंवा आध्यात्मिक असो. म्हणजे परमेश्वरावर प्रेम करत असताना जो आपल्याला त्रास होणार आहे, जे संकट येणार आहेत, जो त्याग करावा लागणार आहे, ते आपण सर्व स्वीकारलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, व्हिडिओच्या ह्या पहिल्या भागात प्रमुख आज्ञेबद्दल आणि दुसऱ्या आज्ञेबद्दल आम्ही परमेश्वराच्या सर्वात महत्वाच्या आज्ञेवर विचार करत आहोत. म्हणजे परमेश्वर, आमचा परमेश्वर एकच परमेश्वर आहे आणि तुझा परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ह्या भागावर आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे, वचन स्पष्टीकरण चिंतन ऐकलेलं आहे. यानंतर या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आपण ह्याच्या दुसऱ्या भागावर, दुसऱ्या आज्ञेवर विचार करू की तू तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे पाहिला, वचन चांगल्या प्रकारे ऐकलं, चिंतन चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं, त्याबद्दल आभारी. कृपया हे दुसऱ्या सर्वांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि तुम्हाला जर काही बोलायचं असेल माझ्याबरोबर या चिंतनाविषयी तर माझ्या 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला फोन करा आणि माझ्याशी बोला किंवा मेसेज पाठवा. माझं यूट्यूब चॅनल आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. या चॅनलला भेट द्या, त्याला सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा आणि इतरांनाही त्या चॅनलला पुरस्कृत करायला सांगा. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे प्रभू परमेश्वरा, ही जी माणसं माझा व्हिडिओ पाहत आहेत, माझं हे वचन ऐकत आहेत, चिंतन ऐकत आहेत, त्यांना तू आशीर्वाद दे. आणि ज्या व्यक्ती हे सर्व पुढे त्यांच्या मित्रमैत्रिणींना, इतरांना पाठवत आहेत, त्यांना तू आनंदामध्ये, शांतीमध्ये आणि प्रेमामध्ये ठेव. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी त्यांच्यासाठी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो. आमेन.